सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत जी सुनावणी पार पडली त्याबद्दल शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंनी याचिका दाखल केली होती। त्याच याचिकेवरील सुनावणीत सध्या कोर्टात सिब्बल ठाकरेंची बाजू मांडतायत। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका केली। आजच्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते होते? सुनावणीच्या चौथ्या दिवशी आज काय घडलं? कोर्टरूम मध्ये काय घडलं आणि त्यावरून सुप्रीम कोर्टाच्या बाहेर ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यामध्ये कसा वाद प्रतिवाद बघायला मिळाला? पाहूयात। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। आज चौथ्या दिवशीही कपिल सिब्बलांनी ठाकरेंच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला। त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना न्यायाधीशांनीही काही प्रश्न विचारले आणि त्यावर सिब्बलांनी देखील उत्तरं दिलेली आहेत। नेमकं आजच्या सुनावणीत काय घडलं बघा। निवडणूक आयोगाला सोयीची भूमिका घेणं सोपं वाटत असून आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांकडे साधं पाहिलं नसल्याचंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं। आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अद्ययावत यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती असंही सिब्बल म्हणाले। तर जर पक्षाच्या संरचनेमध्ये किंवा नियमांमध्ये कोणताही नवा बदल झालेला नसेल तर त्याची पुनरावृत्ती करून आयोगाला कळवण्याची कायदेशीर गरज नसते हा मुद्दा कोर्टाने उपस्थित केला। तर कायद्यानं ठरवून दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली होती, परंतु आपल्याकडे नवीन घटना उपलब्ध नाही अशी सोयीस्कर भूमिका आयोगाने घेतल्याचं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। शिवसेनेच्या उपनेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली असताना आयोगाने ते मनोनीत असल्याचं गृहीत धरलं असंही सिब्बल म्हणाले। तर फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येमध्ये बदल झाला होता, मग तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांची माहिती दिली नव्हती का असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला। तर आम्ही दोन्ही प्रकारची माहिती दिली होती। नामनिर्देशित केलेली आणि निवडून आलेल्या अशा सर्व सदस्यांची नावं आयोगाला कळवण्यात आली होती असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं। ही कागदपत्र नंतरच्या काळात तयार करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय असंही न्यायमूर्ती बागचींनी म्हटलंय। जर या दस्तऐवजावर निवडणूक आयोगाचा स्वतःचा शिक्का आहे तर हे कागदपत्र नंतर तयार केलं गेलं असा दावा कसा केला जाऊ शकतो असा सवाल सिब्बलांनी केला। जर खरोखरच हे कागदपत्र नंतर बनवलं गेलं असेल तर निवडणूक आयोगाने त्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावर पोहोचायचं होतं, म्हणूनच त्यांनी 2018च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। आयोगाने आधी शेवट ठरवला होता आणि त्यांनी त्यानुसार आपल्या तर्कांची मोडतोड केल्याचा दावाही सिब्बल यांनी कोर्टात केला। तर शिवसेना नेते हा शब्दप्रयोग नेमका कुणासाठी वापरला जातो असा सवाल कोर्टानं सिब्बल यांना केला। याचा थेट अर्थ पक्षातील संघटनेशी आहे, विधिमंडळ पक्षाशी नाही असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं। शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची निवड ही रितसर निवडणुकीच्या माध्यमातून होते। एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढलं असं आपल्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री शिंदेंची निवड बेकायदेशीर होती। संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदे मुख्यमंत्री झाले होते असे सिब्बल म्हणाले। आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधी पक्षाची घटना पूर्णपणे दुर्लक्षित केली, त्यानंतर पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला ठेवली। शेवटी आयोगासमोर फक्त विधिमंडळ पक्ष उरला। याच्याच आधारे दुसऱ्या गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे असा दावा करत त्यांना पक्षाचं चिन्ह बहाल करण्यात आलं असं सिब्बल म्हणाले। तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कशास्त्राची मोडतोड करता असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे पूर्णपणे विरोधात असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला। तुम्ही विधिमंडळ पक्षाला सत्ताधाऱ्यांना विकू कसं देऊ शकता? अशाने तुम्ही कुणाचंही सरकार उलथवून लावाल। कायद्याला लोकशाहीची थट्टा करू देऊ नका असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। या सगळ्या युक्तिवादानंतर पुन्हा उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे। उद्या अपात्रतेबाबत कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडणार, पण आजचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाबाहेर ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्येही वाद प्रतिवाद बघायला मिळाला। या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं सुनावणी घेतली, सुनावणी न घेता कोणतीही सुनावणी न घेता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे। पक्ष संघटना फुटलेली नाही,
विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, ह्याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. कपिल सिब्बल त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत. आमचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्यात की नाही झाल्यात सर्व जगाला माहीत आहे. परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरू आहे युक्तिवादातनं ते आपण पाहत आहे. त्यामुळे कोर्टाचा अंतर्गत विषय आहे, यावरती मी जास्त काही बोलू इच्छित नाही आणि ते योग्यही नाही. इतकंच नाही तर यानंतर फूट फक्त विधिमंडळ पक्षातच होती, पक्ष संघटनेत नव्हती असं राऊतांनी म्हटलं. तर पक्षातले सर्व घटक आमच्या पाठीशी होते असं उत्तर नरेश म्हस्के यांनी दिलं. पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली, तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं, त्यापेक्षा जून 21, 2022ला जी घटना घडली त्याच्या पुरतंच चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे. मी पुन्हा तेच सांगतो की शिवसेना पक्ष, शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमदार आणि खासदार, मग नगरसेवक असू द्या, हे सर्वजण मेजॉरिटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विजय हा लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे जनाधार असतो आणि ज्याच्या मागे बहुमत असतो त्याचाच होत असतो. एकीकडे कोर्टात कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तिवाद सुरू असताना कोर्टाच्या बाहेर सुद्धा राजकीय कलगीतुरा बघायला मिळतोय. आता उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल ठाकरेंची बाजू मांडणार आहेत. यानंतर शिंदेंची बाजू मांडताना त्यांचे वकील नेमके भात्यातून काय बाण बाहेर काढतात यावर पुढचा युक्तिवाद आणि प्रतिवाद अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.